Disclaimer. This presentation may encompass datasets derived from various financial sectors, including equity and derivatives markets, commodities market, and the real estate domain. It is imperative to note that the learning materials, inclusive of examples and illustrations, are provided solely for educational and informational purposes. Consequently, they should not be interpreted as providing investment or trading advice. We strongly recommend you to seek advice from a qualified financial advisor before making any investment or trading decision. Remember, informed decisions lead to better outcomes. तर हरे कृष्ण मित्रांनो, तर मी आहे प्रशांत, एक स्टॉक आणि डेरिव्हेटिव्ह ॲनालिसिस. तर मी हा व्हिडिओ काढण्या अगोदर पहिल्यांदा सांगू इच्छितो की मी कुठल्याही प्रकारे सेबी रजिस्टर ॲनालिस्ट नाही आहे. तर मी माझ्या ज्या इन्स्टिट्यूशनकडून जे नॉलेज गेन केलेलं आहे त्या बेसवरती मी हा स्टॉक जो आहे तो ॲनालिसिस करत आहे. ते कुठल्याही प्रकारे टिप्स आणि जे पण स्ट्रॅटेजी भेटलेले जात नाही. मुळात माझा हा मोटिव्ह असं की कशा प्रकारे मी ॲनालिसिस करतो की जे लाँग टर्मचे असेल किंवा शॉर्ट टर्मचे स्टॉक असेल, तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तेच बघायला मिळालं आहे. ठीक आहे. तर प्रथमतः तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, ठीक आहे. त्यात मुळात महत्त्वाचं की मी एक स्टॉक आहे QIT ट्रेड, त्यात आपण बघूयात तर कशा प्रकारे मी ॲनालिसिस रिसर्च करतो ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला इथे दिसत आहे की हे जे सॉफ्टवेअर आहे हे ट्रेड टायगरचं आहे, जे की शेअरखारचं ब्रोकर आहे, त्या थ्रू हे ऑपरेट होतं. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला चार्ट दिसतोय जो की अनुराग स्टॉकचा आहे, तो आपण फुल्ली ओपन करू. ठीक आहे. तर आता तुम्ही बघत आहात की इथे जे पण टाईम फ्रेम आहे तो इयरलीचा आहे. तर प्रत्येक स्टॉक जो आहे, जो लाँग टर्मचा असो, शॉर्ट टर्म असो, किंवा MIT एज्युकेशन असो, QIT असो, हाफ इयरलीचे असो, किंवा WIT किंवा डेलीचे असो, तर ह्या प्रत्येक एज्युकेशनला आम्ही टॉप डाऊन अप्रोचनी जे पण आहे बघत असतो. आम्ही जी पण कॉन्सेप्ट आहे आमची ही सप्लाय अँड डिमांड झोनची, जी की युनिव्हर्सल कॉन्सेप्ट आहे ही, आणि ही कुठल्याही फील्डमध्ये किंवा कुठल्याही शेअर मार्केटमध्ये ही आम्ही ऑपरेट करत असतो. म्हणजे मुळात मी तर जास्त करून इंडियन मार्केटमध्येच हे अप्लाय करत असतो. तसं बघायला गेलं तर क्रिप्टोमध्ये सुद्धा मी ट्राय केलेलं आहे. ठीक आहे. आणि करन्सी पेअरमध्ये सुद्धा मी ट्राय केलेलं आहे. त्यात सुद्धा ही चांगल्यारीत्या काम करते. म्हणजे युनिव्हर्सल कॉन्सेप्ट असल्यामुळे कसं आहे की सप्लाय अँड डिमांड झोनच्या बेसिसनेच जे पण आहे कॅन्डलस्टिक्स पॅटर्न असो किंवा इतर जे पण आहे ट्रेंड असो, कुठलाही आपण पॅटर्न किंवा जे स्ट्रक्चर आहे आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नचं आपण बघतो ते स्ट्रक्चर, ते पूर्णतः डिमांड आणि सप्लाय झोनमुळेच तयार होत असतं. तर आपण बघूयात प्रथमतः की अनुरागचा इयरलीचा टाईम फ्रेम. ठीक आहे. तर इयरलीपासून आपण बघतोय की इथे डिमांड झोन देखील आहे. ठीक आहे. क्लोजिंग झालेली ही ग्रीन कॅन्डल तुम्ही बघताय, ही स्ट्रॉंगली कॅन्डल क्लोजिंग आहे. पण त्यात आपल्याला इयरलीचं आपण फक्त बघून घेऊ, त्यानंतर येऊ आपण हाफ इयरलीवरती. ठीक आहे. तर हाफ इयरलीवरती आल्यानंतर आपण ऑलरेडी इथे ॲनालिसिस केलेलं होतं. ठीक आहे. की जी पण इथे इयरली, हाफ इयरलीचे बघू शकते तर डिमांड झोन होतं. मी यात ट्रेड देखील केलेलं होतं आणि त्यातच मी प्रिव्हियस जो ॲनालिसिस होता तो यात तुम्हाला बघायला मिळतो की इथे हा डिमांड झोन होता. त्यावेळेस सेलिंग अप्रोच आली. सेलिंग आल्यानंतर इथे पुन्हा हाफ इयरलीच्या डिमांड झोनमधून पुन्हा प्राईस कशा प्रकारे काम करताना तुम्हाला दिसत आहे, जिथून न्यू हाय क्रिएट केलेला आहे प्राईसने, ते बघू शकता तुम्ही. तर आता आपण इथं हाफ इयरलीमध्ये आपल्याला इथे भेटलेला आहे. आता तोच न्यू हाफ इयरलीचा आहे की इथे डिमांड झोन तयार झालेला आहे. तुम्हाला दाखवतो. हा इथे हाफ इयरलीचा. ठीक आहे. आपण मार्क करून घेऊ. हा इथे आपला हाफ इयरलीचा डिमांड झोन. म्हणजे हे जे हाफ इयरली असो किंवा इयरलीचे असो किंवा QIT, हे शॉर्ट टर्म लाँग टर्मसाठी चांगल्यारीत्या काम करत असतं. पण त्यात पण असं की डायरेक्टली तुम्ही इनरोल नाही होऊ शकत. ठीक आहे. त्यात तुम्हाला कन्फर्मेशन घ्यावं लागते. ठीक आहे. आता आपला हाफ इयरलीचा झाला इथं. त्यानंतर आपण इथून क्वार्टरलीच्या टाईम फ्रेमवरती जाऊ. ठीक आहे. आता इथं क्वार्टरलीचं आल्यानंतर आपल्याला इथं दिसतंय स्पष्टपणे की प्राईस इथं आली. इथे क्वार्टरलीचा डिमांड झोन पण होता की तो ब्रेक नाही केला. टॉप बॉटमला प्राईस आली, तिथून चांगल्यारीत्या स्पाईक आपल्याला बघायला मिळाला. तर यामध्ये आपल्याला आत्ता लेटेस्ट जी तयार झालेली जो क्वार्टरलीचा डिमांड झोन आहे, म्हणजे क्वार्टरली म्हटलं तर तुम्हाला 3 महिन्याचा पिरियड असतो की जी एक कॅन्डल असते
ही 3 महिन्याची कॅन्डल असते, ठीक आहे. आणि प्रथमतः आपल्या इथून प्राईस तर चाललेली आहे. आता इथे प्राईस येण्यापुरता भरपूर टाईम लागून जाईल. पण आपल्याला जिथे हा फ्रेश क्वार्टरलीचा डिमांड झोन तयार झाला आहे. कारण की रिझन असं की इथून प्राईस जी आहे ऑल टाईम हाय आहे, ठीक आहे. ऑल टाईम हाय क्रिएट केलेला आहे या ज्या क्वार्टरलीच्या डिमांड झोनने. आणि इथे जी सेलिंग होती ही सेलिंग पूर्णपणे ब्रेक करून टाकली, ठीक. तर हा आपला इथं क्वार्टरलीची एक्झिक्युशनसाठी हा क्वार्टरलीचा डिमांड झोन. आता आपण यालाच कशा प्रकारे ट्रेड करायचं किंवा कशा प्रकारे प्लॅन करायचा ते आता पुढे तुम्हाला सांगतो, ठीक आहे. आता क्वार्टरलीपासून आपण मंथलीच्या चार्टवरती आल्यानंतर तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय की कशा प्रकारे. आता इथे मी तुम्हाला सांगतो की मी प्रिव्हियस एक्झिक्युशन कुठे घेतलेलं होतं, ठीक आहे. तर माझं एक्झिक्युशन होतं मंथलीच्याच या डिमांड झोनमध्ये, ठीक आहे. इथे आपलं एक्झिक्युशन होतं माझं, ठीक. इथे हे आणि इथला प्लेसेल होता आपला. पॉईंट खूप मोठा होता, पण मी कन्फर्म होतो याच्यामध्ये. आणि मी एक्झिट साधारणतः याच प्राईस रेंजमध्ये या सप्लाय झोनच्या आसपासच केला असेल मी, ठीक आहे. सप्लाय झोनच्या आसपास मी एक्झिट झालेलो होतो. आणि खूप टाईम पिरियड म्हणजे बघू शकता तुम्ही की साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6 महिने म्हणजे 6 इयर म्हणजे आपला 6 महिन्यापर्यंत हाफ इयरलीपर्यंत आपल्याला ही पोझिशन होल्ड ठेवावी लागली होती, ठीक आहे. त्यानंतर मी ते स्केअर ऑफ झालेलो होतो. हे आपले प्रिव्हियस एक्झिक्युशन होतं आपलं, ठीक आहे. हे आपलं पहिलेच एक्झिक्युशन. आता इथं आपण आलो KYTमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे मंथलीचा देखील डिमांड झोन दिसतोय की ज्याचे एक्साइटिंग कॅन्डल 2 जे आहे स्ट्रॉंग आहे, ठीक आहे. की ज्याने प्रिव्हियस हा जो मंथलीचा सप्लाय झोन आहे हा सुद्धा ब्रेक करून टाकलेला आहे. म्हणजे या डिमांड झोनची अचिव्हमेंट चांगली. पण त्यात महत्त्वाचं असं की इथे जो आपल्याला आहे तुम्हाला थोडं इथे एक मी ओरिजिन प्राईस आहे जी डिमांडची ती मी दाखवतो पहिले, ठीक आहे. आता ही ओरिजिन प्राईस असं की ज्यावेळेस प्राईस इथून फर्स्टचे जे डिमांड झोन म्हणजे तयार झालेले ते ब्रेक होता किंवा चालती नाही, त्यावेळेस इन्स्टिट्यूशनला अजून बॉटम प्राईसपर्यंत यावं लागतं, ठीक. तर मी इथे मार्क करून देतो. इथे आपण टाकूयात मंथली ठीक आहे. मंथली डिमांड झोन ओरिजिन प्राईस लेवल, ठीक. ते स्पष्ट होईल. सेव्ह पण करून घेतो. आपलं सेव्ह झालं, ठीक आहे. आता ही ओरिजिन प्राईस आहे आपली. इथून जर प्राईस आली सुद्धा इथपर्यंत, जर इथून जर अप्रोच नाही झाली तर आपल्याला इथून ओरिजिनपासून चालणार नाही चालणार, ठीक आहे. आपण आता क्वार्टरली बघितलं, आता मंथलीमध्ये हा ट्रेंड बघतो आपण. आता ट्रेंड आपल्याला मुळात अप ट्रेंड दिसू राहिला म्हणजे अप साईडला मार्केट डायरेक्शन आहे. कारण की आता इथून अप ट्रेंड कसं चेक करतो आम्ही की ज्यावेळेस इथे हे 50 mm आहे, ही जी ग्रीनमध्ये EMI दिसते तुम्हाला, ठीक आहे. आणि ही 20 EMIची आणि एक जी आहे 50 EMAची आणि एक 50 SMAची. तर यामध्ये असं की 7 कॅन्डल आम्हाला चेक करावं लागतं. असं 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता या 7 कॅन्डलच्या वरतीच आहे म्हणजे जो घड्याळाचा आकार असतो इथे त्यावरतीच ही EMI ओपन आहे. म्हणजे एक प्रकारे वरती अप साईडला असल्यामुळे हा ट्रेंड जो आहे अप ट्रेंड आहे. त्यात नंतर आपण येऊ विकलीवरती म्हणजे जिथं आपल्याला एक्झिक्युशन घ्यायचं. पण मुळात इथे असं की आता प्रिव्हियस इथं आज जसं फ्रायडे आहे, फ्रायडे असल्यामुळे आज कसं आहे की ही विकलीची कॅन्डल आज क्लोज आहे. म्हणजे ही आज कंप्लीट होऊन जाईल आणि ज्यावेळेस मंडेला मार्केट होईल त्यावेळेस आपल्याला नवीन कॅन्डल विकलीचे दिसेल. तर ही जी कॅन्डल आहे इथं एक चांगला विकलीचा डिमांड घेऊन देखील बनवलेला आहे. तर ट्रेंडच्या अकॉर्डिंग आपण याला सुद्धा प्लॅन करू शकतो, ठीक आहे. या डिमांड झोनमध्ये विकलीचा सुद्धा आपण ट्रेड करू शकतो. पण आपल्याला आहे की जो हा लॉंगसाठी किंवा शॉर्ट टर्म म्हणजे 6 मंथसाठी सुद्धा आपल्याला हा आपण होल्ड करू शकतो, ठीक. आपण जिथून आपल्याला एक्झिक्युशन घ्यायचं हा विकलीमध्ये. पण इथं न ट्रेड करता आपण जाऊया डेलीच्या टाईम फ्रेमवरती. आता डेलीच्या टाईम फ्रेमवरती गेल्यानंतर इथं आपल्याला क्वालिटीचा हा डिमांड झोन दिसतो जो की कोइन्साइड म्हणजे कसं की क्वार्टरलीचा आपल्याला डिमांड झोन झाला, ठीक आहे. मंथलीचा डिमांड झोन देखील झाला आणि विकलीचा सुद्धा डिमांड झोन की ह्या सगळ्या डिमांड झोनमधून हा डेलीचा डिमांड झोन कोइन्साइड करतो. म्हणजे त्यामध्येच आता म्हणजे हा किती पॉवरफुल असेल.
मग त्याच प्रकारे इथं आपल्याला एक्झिक्युशन जे आहे ऑलरेडी टाकलेले आहेत एक्झिक्युशन, तुम्हाला दाखवतो. तर ठीक आहे, आता इथे एंट्री आपली असेल एल आपल्याला इथे, ठीक आहे. आणि जी पण टार्गेट आहे ते 1400 रुपयाच्या आसपास आपलं टार्गेट, ठीक आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस प्राईस इथे येईल त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला. आत्ता कारण की ट्रेंड अप असल्यामुळे कसं आहे की विकलीचा तुम्हाला चांगल्यारित्या पॉझिटिव्ह मुवमेंट बघतोय, जो तुम्हाला आता बघताय की प्राईस आता चालू आहे मार्केट, त्यामध्ये मी हे रेकॉर्ड करून राहिलो. पण इथे विकलीचा डिमांड घेऊन चांगल्यारित्या क्रिएट झाला ना, तर ह्याच्यात आपण नक्कीच एक WIT ट्रेड आपण प्लॅन करू. पण जसं की शॉर्ट टर्मसाठी ही किंवा QIT ट्रेडसाठी मी ही प्लॅन केलेली, किंवा 3 महिन्यापर्यंत सुद्धा तुम्ही होल्ड ठेवू शकता. ज्यावेळेस प्राईस जेव्हा इथे टच होईल त्यावेळेस ती साधारणतः 3 महिन्याचा पिरियड पण नाही घेत, त्यावरून फास्टली आपल्याला 1-1.5 महिन्यात सुद्धा रिटर्न देऊन जाते किंवा आपलं टार्गेट देऊन जाते, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे एक्झिक्युशन आहे. आता याच्यात असं महत्त्वाची गोष्ट आहे की आपण याच्यात रिस्क कसा डिफाईन ठेवायचा, की मला या स्टॉकमध्ये स्पेसिफिक स्टॉकमध्ये कशा प्रकारे रिस्क मॅनेजमेंट ठेवायची, की मला या स्टॉकमध्ये रिस्कच्या अकॉर्डिंग क्वांटिटी भरायची, की एवढेच माझ्या कॅपिटलच्या अकॉर्डिंग 1%, 2%, 3% किंवा 5% रिस्क घेऊ शकतो. तर मुळात मी या ट्रेडमध्ये ना साधारणतः 2000चा रिस्क घेतलेला आहे, की ज्यावेळेस एल जरी माझं बसलं तरी मला 2000चाच लॉस होतो. तर यात मी तुम्हाला एक हे सांगतो रिस्क मॅनेजमेंट, की कशा प्रकारे मी रिस्क मॅनेज करतो, ठीक. तर यात महत्त्वाचं असं की इथे कॅल्क्युलेटर मी ओपन केलेलं. आता माझा रिस्क जो आहे 2000च्या आसपास आहे, ठीक. तर मी त्याला डिवाइड करेल, म्हणजे भागिले आपण जिथं तुम्हाला दिसतं स्टॉप लॉस लावलं त्याच्या मागे इथे जे कंसामध्ये दिसतंय तुम्हाला 48 - 48, हा एक प्रकारे एल पॉईंट आहे, ठीक आहे. एल प्राईज आहे की 48 रुपयाचं आपल्याला एल असणार आहे. तर 2000च्या हिशोबाने आपल्याला किती क्वांटिटी भरायची त्या हिशोबाने हे कॅल्क्युलेशन आहे. तर 2000 भागिले आपलं 48 करू आणि त्याच्यावरतून आपल्याला इथे प्राईज येते. आता इथे प्राईज आल्यानंतर मुळात हे समजून घ्यायचं की आपण ही प्राईज जी आहे ही क्वांटिटी आहे. म्हणजे ज्यावेळेस 1125 रुपये प्राईज जी आहे आपण जिथे एंट्री करायची आपल्याला, त्या प्राईज रेंजपर्यंत आली का प्राईज, इथे 41 क्वांटिटी आपण GTT ऑर्डरमध्ये टाकून ठेवायची, की जवळपास प्राईज झाली तर त्यावेळेस म्हणजे ही आपल्याला साधारणतः तुम्हाला सांगतो की रिस्क डिफाईन म्हणजे 41 हिशोब धरला आपण, की आपल्याला आता याच्यात कॅपिटल किती यूज होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं. आता याच्यात रिस्कनुसार आपल्याला 41ची क्वांटिटी आणि आता जी प्राईज आहे, ज्या प्राईजपासून आपल्याला एंट्री करायची त्या प्राईजपासूनच मी जो पण आहे की 1125.40 रुपीज, ठीक. आता मी याला गुणिले साधारणतः 41 धरतो, ठीक आहे. तर आपल्याला जे पण आहे कॅपिटल यामध्ये 46,141 रुपयाचं कॅपिटल आपल्याला लागणार आहे. तर अशाच प्रकारे मी माझ्या ज्या पण एज्युकेशन आहे ट्रेड आहे स्टॉकच्या, त्या अशा प्रकारे रिस्क मॅनेज करतो आणि त्या प्रकारे मी क्वांटिटी जी आहे ती फिलअप करत असतो. असे माझे मल्टिपल एज्युकेशन असतात. जसं एक मी तुम्हाला दाखवलं की QIT ट्रेड आहे, काही असे MIT ट्रेड असतात, WIT ट्रेड, DIT ट्रेड, इयरली ट्रेड, हाफ इयरली ट्रेड, अशा प्रकारे माझे. मुळात तुम्हाला जर काय वाटत असेल की यात काही तुम्हाला समजून आलं किंवा तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट आहे या गोष्टी शिकायचा, तर नक्कीच कमेंट करा. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे.